लाईव्ह ॲट वनची सुरुवात आपण राजकीय बातम्यांनी करतोय। बातमी युती संदर्भातली आहे। मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे आज भेटण्याची शक्यता वर्तवली जाते। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, प्रसिद्ध उद्योजक वेणुगोपाल धूत यांच्या घरी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करतील युतीबाबत, अशी माहिती मिळते। यांच्या घरी वेणुगोपाल धूत यांच्या घरी या दोन नेत्यांची बैठक होणार आहे। 105 जागा मिळाल्या तरच युती करा असे पक्षश्रेष्ठींनी आदेशही दिल्याचं समजतंय। आज रात्रीपर्यंत युतीचं चित्र स्पष्ट होईल। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी याला म्हणावी लागेल, कारण वेणुगोपाल धूत खासदार राहिलेले आहेत शिवसेनेचे आणि प्रसिद्ध उद्योजक म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत। आणि ह्या प्रसिद्ध उद्योगपती वेणुगोपाल धूत यांच्या घरी एका न्यूट्रल व्हेन्यूला युतीसाठी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे चर्चा करतील अशी माहिती आहे। माधव सावरगावेकडे जाऊया। माधव, महत्त्वाची आणि मोठी बातमी याला म्हणावी लागेल, कारण तोडगा काढण्यासाठी आता वेणुगोपाल धूत यांच्या घरी बैठक घेण्याचं अशी माहिती मिळते। नक्कीच मयांक, हा सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, कारण गेल्या 10 दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या प्रदेशाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि त्याचबरोबर मुंबईच्या लोकप्रतिनिधींमध्ये चर्चा झाली। या चर्चेअंती कुठलाही तोडगा निघू शकला नाही। दोन्ही पक्षाकडून तशाच पद्धतीनं जागा वाटपांच्या संदर्भात ताणाताणी झालेली आहे। भारतीय जनता पार्टीकडून अर्ध्या जागा मागण्यात आलेल्या आहेत, कारण त्यांची ताकद वाढली असं त्यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि त्यांची जी टीम आहे मुंबईतली, मग मुंबईचे अध्यक्ष असतील, त्या ठिकाणचे खासदार असतील, या सगळ्यांकडून आमची ताकद वाढली असल्यामुळं आम्ही आमचा प्रस्ताव शिवसेनेकडे दिलेला आहे, फक्त शिवसेनेचा प्रस्ताव येणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती। मात्र यावर कुठलाही तोडगा निघत नसल्यामुळं आज आपल्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे की हा शेवटचा तोडगा असेल, ही शेवटची बैठक असेल, जी आज संध्याकाळी होणार आहे। ही बैठक राजकुमार आणि वेणुगोपाल धूत हे जे शिवसेनेशी संबंधित खासदार आहेत त्यांच्या घरी होणार आहे। त्या बैठकीला फक्त उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच असणार आहेत। या दोघांमध्ये चर्चा होऊन अंतिम युती करायची की नाही यावर शिक्कामोर्तब होणार आहे, म्हणजेच निर्णय होणार आहे। आणि या निर्णयामध्ये कोणती जागा लढवायचा हे सुद्धा ठरणार आहे। आपल्याला ही सगळ्यात महत्त्वाची माहिती मिळाली आहे, सूत्रांनी ही माहिती दिली आहे। बरोबर, सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। वेणुगोपाल धूत यांच्या घरी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। धन्यवाद माधव दिलेल्या माहितीबद्दल। एक महत्त्वाची माहिती आपल्यासमोर येते, मात्र दरम्यानच आपले दोन प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, कारण शिवसेनेमध्ये काय होतंय आणि भाजपमध्ये काय होतंय आपण जाणून घेतोय। कारण आजचा दिवस हा जजमेंट डेचा दिवस आहे, कारण उद्या युतीबाबत आर्या पार होणार असं सामनामध्ये म्हणण्यात आलंय। पहिल्यांदा राजूकडे जातो आणि मग हेमंतकडे जाऊया। राजू, 105 जागा दिल्या तरच माना, नाहीतर स्वबळावर, असा पक्षश्रेष्ठींनी आदेश दिलेला आहे मुख्यमंत्र्यांना। मयांक, आपण पाहतोय का आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये युती संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा जाहीर झालेली नाही, मात्र आज ही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। एका उद्योजकाच्या घरी ही बैठक होईल आणि त्यामध्ये ही संपूर्णपणे चर्चा होईल। भाजपने 114 जागांचा प्रस्ताव दिला होता, मात्र भाजपने फक्त 60 जागा ज्या आहेत ते दिल्या होत्या। त्यावरती दिल्लीतून थेट अमित शहा यांनी आदेश दिलेला आहे, जर 105 जागा मिळत असेल तरच युती करा, अन्यथा सोबत लढा, अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे। त्यामुळे आज उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्यामध्ये बैठक होईल आणि फायनल तोडगा जो निघेल, काल उद्या जे आहे ते शिवसेना आणि भाजपचा कार्यकर्ता मेळावा आहे आणि या दोन्ही मेळाव्यामध्ये घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आज ही बैठक होणार आहे आणि आज तोडगा निघणार आहे। काल शिवसेनेची जी काही बैठक झालेली आहे यामध्ये सुद्धा शिवसैनिकांनी आवाज केला होता का बरोबर बरोबर राजू, आपल्यासोबत हेमंत देखील आहे। हेमंत स्वतः मातोश्रीच्या बाहेर आहे, त्यामुळे हेमंतकडनं आपण शिवसेनेबाबत जाणून घेऊया। हेमंत, जर शिवसेनेबाबत म्हटलं तर बैठकांच्या चर्चा आणि पैरी ज्या आहेत त्या सुरू आहेत, लागोपाठ उद्धव ठाकरे मीटिंग घेत आहेत, पुणे असू दे, नागपूर असू दे, मात्र कळीचा मुद्दा मुंबई आहे। काय माहिती मिळते आजच्या बैठकीबाबत? मयांक, शिवसेनेच्या बैठकांच्या फेऱ्या मातोश्रीवर सुरूच आहेत। उद्धव ठाकरे स्वतः या बैठकांना उपस्थित राहत आहेत। संपर्क प्रमुखांना सर्व बोलवलेल्या 10 महापालिकेच्या संपर्क प्रमुखांची सुरुवात झाली आहे। पुणे महापालिकेच्या संदर्भातली आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संदर्भात बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित आहेत। नीलम गोरे आहेत, आढळराव पाटील आहेत, विनायक निमण आहेत आणि अमोल कोल्हे आहेत, हे सर्वजण उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये संपर्क प्रमुखांकडून तो आढावा घेतला जातोय। शेवटची यादी जी आहे त्या यादीवरनं नजरा फिरवल्या जात आहेत आणि उद्धव ठाकरेंचं एकच मत आहे की महानगरपालिका
सर्व महानगरपालिकेमध्ये युती व्हावी, जिल्हा परिषदेतल्या सर्व जिल्हा परिषदेमध्ये युती व्हावी आणि त्या दृष्टिकोनातनं ह्या सर्व बैठकांमध्ये स्ट्रॅटेजी ठरते आहे. आता ही स्ट्रॅटेजी नेमकी पुढे कशी सरकते आहे, स्वबळावरची की युती संदर्भातली, हे उद्धव ठाकरे अंतिमतः मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर, मुख्यमंत्र्यांशी भेटल्यानंतरच हा जो निर्णय आहे तो बरोबर, युतीच्या संदर्भातला मुख्यमंत्र्यांची चर्चा आरपारचा जो झाल्यानंतरच धारा हा उद्धव निर्णय होणार ठाकरेंनी आहे. दिलाय. बरोबर हेमंत, काही काळ मिळतो थांबवतो. दरम्यान राजू सोनावणेंनी माहिती दिली होती 105 जागांची. राजू, तुला धन्यवाद द्यावे लागतील, कारण एक महत्त्वाची आणि पुढची देखील बातमी येते, ती म्हणजे या संपूर्ण युतीचं गुऱ्हाळ अजून सुरू आहे आणि या युतीच्या गुऱ्हाळामध्ये काय नक्की होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय, कारण चर्चा अजूनही होत नाहीये.